वेलकम फ्रॉम वन्सिंग टू अनदर व्हिडिओ. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. अगोदर व्हिडिओ बघा आणि नंतर जे आहे तुम्हाला तुमचा जो अभिप्राय आहे तो कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. ॲक्च्युली पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला या व्हिडिओमध्ये आकडेवारीसुद्धा कळणार आहे शिक्षक भरती पदसंदर्भात. किती पदसंख्या आहे आणि खरोखर एवढी पदसंख्या जर पवित्र पोर्टलवर आली तर किती विद्यार्थ्यांचा फायदा होऊ शकतो. ठीक आहे, व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला आकडेवारी कळणार आहे, सगळ्या गोष्टी कळणार आहे आणि जाहिराती येणार किंवा नाही येणार, जाहिरातींना का उशीर होतोय आणि जाहिराती येण्यामागचं न येण्यामागचं सगळ्यात मोठं कारण काय आहे त्या संदर्भात जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि या व्हिडिओला हाईप करा. आणि हा व्हिडिओ सुरू करण्या अगोदर चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे ॲक्च्युली जागा आहेत शिक्षक पद भरतीसाठी, पण ते पवित्र पोर्टलवर येणार किंवा नाही येणार त्या संदर्भातच सगळ्यात मोठं प्रश्नचिन्ह आहे. आता ते कसं आहे, का आहे ते सगळं सांगतो. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट बघा, आपण परीक्षा दिली, परीक्षेचं नोटिफिकेशन आलं, परीक्षासुद्धा घेण्यात आली, परीक्षा पार पडली, परीक्षेचा रिझल्टसुद्धा घोषित झाला आणि नंतर परीक्षा झाल्यानंतर पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशनची प्रक्रिया किंवा नोंदणी प्रक्रियासुद्धा पार पडली. आता ही जी परीक्षा आहे ही फक्त काही हजारामध्ये किंवा काही विद्यार्थ्यांनी, मोजके विद्यार्थ्यांनी दिला असं नाही आहे. जवळपास 2,11,308 उमेदवारांनी परीक्षा दिली आणि त्यापैकी 1,70,000 उमेदवारांनी जवळपास पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशनसुद्धा केलं. म्हणजे 2.25 लाख विद्यार्थी आहेत जे प्रतीक्षेमध्ये आहे शिक्षक पद भरतीच्या. ठीक आहे, आता सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे परीक्षा झाली, परीक्षेनंतर आपल्याला आपला टेटचा स्कोअर जो आहे तो माहीत आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याला, प्रत्येक अभियोगधारकाला त्याच्या स्कोअरनुसार त्याला माहिती की आपण शिक्षक पद भरतीमध्ये लागणार किंवा नाही लागणार. प्रत्येक दिवशी एक नवीन दिवस उजाडतो आणि आपण प्रत्येक दिवशी वाट बघतो की आता जे आहे शिक्षक पद भरतीसाठी काहीतरी चांगले दिवस येतील आणि शिक्षक भरतीच्या बाकीच्या प्रक्रियासुद्धा लवकर गतिमान पद्धतीने पार पडतील. पण आता काही गोष्टी बघूया की ज्या कोणकोणत्या आहेत आणि काय रियालिटी आहे ते सुद्धा जाणून घेऊया. ठीक आहे, तर सगळ्यात पहिली महत्त्वाची जी गोष्ट आहे ती आहे संच मान्यता, बिंदू नामावली, रोस्टर, आरक्षणनिहाय जागा आणि विषयनिहाय जागा आणि जवळपास मे 2026 पर्यंतची जी रिक्त पदसंख्या आहे ती विचारात घेतली जावी यासाठी आलेला शासन निर्णय. या सगळ्या गोष्टी बघता संच मान्यता, रोस्टर आणि बिंदू नामावली अद्ययावत असणं खूप आवश्यक आहे. आरक्षणनिहाय, विषयनिहाय जागा ज्या आहे किंवा माध्यमनिहाय जागा दाखवणं खूप आवश्यक आहे आणि मे 2026 पर्यंतची रिक्त पदसंख्यासुद्धा त्यामध्ये नमूद करणं खूप आवश्यक आहे. ठीक आहे, एवढंच नाही, अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे. माननीय आयुक्त महोदय जे आहेत त्यांनी आदेश दिले होते की जाहिराती अपलोड करण्याच्या वेळी संच मान्यता आमची पूर्ण नाही किंवा संच मान्यता पूर्ण नसल्यामुळे किंवा रोस्टर अद्ययावत नसल्यामुळे आम्ही जाहिराती अपलोड करू शकणार नाही, अशा प्रकारचं कारण समोर न करता आत्ताच तुम्ही संच मान्यता करून घ्यावी, अशा प्रकारचा आदेश आयुक्त महोदयांनी कितीतरी दिवसांपूर्वी प्रत्येक आस्थापनांना दिलेला होता. ठीक आहे, तर प्रत्येक आस्थापनांनी ती काळजी घ्यायला हवी होती की संच मान्यता, रोस्टर, बिंदू नामावली, आरक्षणनिहाय, विषयनिहाय, माध्यमनिहाय आणि मे 2026 पर्यंत रिक्त असणारी पदसंख्या या सगळ्या गोष्टींचा विचार करून संच मान्यता किंवा रोस्टर लवकरात लवकर अद्ययावत करायला हवं होतं. ठीक आहे, आता जागा का येत नाही ते बघूया. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट, रोस्टर पूर्ण नाही काही ठिकाणचं रोस्टर अजूनही जे आहे पूर्ण नाही आहे, त्याच्यामुळे जागा येण्यासाठी थोडा विलंब होतो आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, संच मान्यता आणि बिंदू नामावली अपूर्ण आहे, बाकी आहे काही ठिकाणी किंवा शिल्लक आहे. म्हणजे थोडक्यात संच मान्यता किंवा बिंदू नामावली अपूर्ण आहे किंवा अजूनही शिल्लक आहे, त्याच्यामुळं जागा ज्या आहेत पवित्र पोर्टलवर येत नाही आहेत वेगवेगळ्या आस्थापनांच्या, त्याच्यामध्ये खाजगीसुद्धा आणि शासकीयसुद्धा. पुढची गोष्ट आहे ती आहे समायोजन प्रक्रियासुद्धा बाकी आहे. आता तुम्ही बघा की शिक्षक अतिरिक्त झालेले आहेत काही ठिकाणी आणि वेगवेगळ्या ठिकाणी जिथे शिक्षक अतिरिक्त आहेत तर त्यांचं समायोजन अगोदर होईल, नंतर रोस्टर अद्ययावत होईल आणि नंतर मग जागा पवित्र पोर्टलवर येतील. आता लातूर जिल्ह्याची गोष्ट करूया. लातूरमध्ये 73 शिक्षक अतिरिक्त आहेत आणि जवळपास जोपर्यंत या शिक्षकांचं समायोजन होणार नाही तोपर्यंत तिथलं रोस्टर अद्ययावत होणार नाही आणि त्या जागा पवित्र पोर्टलवर येणार नाही. ठीक आहे, या संदर्भात मी अजून समोर बोलणारच आहे. नंतर बघा, आदिवासी विभागाचं जागा ज्या आहेत पवित्र पोर्टलला येणार आहे. आनंदाची बातमी अशी आहे की आदिवासी विभागाच्या जागा पवित्र पोर्टल अंतर्गत भरण्यात याव्या या संदर्भात शासन निर्णय आलेला आहे आणि आदिवासी विभागाच्या ज्या शाळा आहेत, आश्रमशाळा, त्यांच्यासुद्धा जागा पवित्र पोर्टलवर येतील. पण हा जो शासन निर्णय आहे हा आत्ताच अशा दिवसांमध्ये जे आहे किंवा नुकताच पारित झालेला आहे, त्याच्यामुळं आदिवासी विभागाच्या शाळांच्या जागा ज्या आहेत पवित्र पोर्टलवर येण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे मुदतवाढ किती दिवसांपर्यंत मिळाली होती, जाहिरातींसाठी मुदत किती दिली होती. सगळ्यात अगोदर पहिली जी मुदतवाढ दिली होती किंवा शेवटची तारीख जी होती जाहिराती अपलोड करण्यासंदर्भात ती होती 30 मे 2026, 31 मे किंवा 30 मे 2026 होती.
नंतर मुदतवाढ देण्यात आली. पहिली मुदतवाढ ती होती 15 जून 2026 पर्यंत आणि आता परत एकदा मुदतवाढ देण्यात आलेली आहे, ती आहे 30 जून 2026 पर्यंत. म्हणजे जवळपास 2 महिने जाहिरातींसाठी देतोय आपण. ठीक आहे, मागचा महिना आणि हा पूर्ण महिना. ठीक आहे, आता एक गोष्ट करूया की खरोखर ज्या जागा आहेत त्या पवित्र पोर्टलवर जागा नाही आहेत पूर्णच जिल्ह्यांमध्ये किंवा वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये किंवा वेगवेगळ्या गावांमध्ये. ज्या शाळा आहेत, कोणत्याही शाळा असतील, जिल्हा परिषदेच्या, महानगरपालिका, नगरपालिका, खाजगी आस्थापनांच्या किंवा वेगवेगळ्या आस्थापना ज्या पवित्र पोर्टलवर जाहिराती देणार आहेत. मग जागा नाही असा प्रश्न आहे का? नाही, जागा आहेत, पण त्या जागा पवित्र पोर्टलवर अपलोड होत नाही आहेत, हा प्रॉब्लेम आहे. पवित्र पोर्टलवर जाहिराती आल्या तर त्यावेळेस प्रत्येक अभ्यागताधारकाचं जे स्वप्न आहे शिक्षक होण्याचं ते पूर्ण होईल. पवित्र पोर्टलवर जागा जेवढ्या येतील तेवढ्याच पदांसाठी शिक्षक पद भरती होती, हे तेवढंच खरं आहे. आता पवित्र पोर्टलवर जागा येण्यासाठी काय होईल किंवा काय करता येईल ते बघा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला आकडेवारी सांगतो, ती आकडेवारी तुम्ही व्यवस्थित ऐका. किती आकडेवारी शिक्षक पद भरतीसाठी येऊ शकते तर बघा. सगळ्यात पहिली महत्त्वाची जी आकडेवारी आहे ती आहे जिल्हा परिषदेची. जिल्हा परिषदेची जवळपास कमीत कमी म्हणलं तरीसुद्धा 6-7 हजार पदसंख्या जी आहे झडपी किंवा जिल्हा परिषदेची यायला पाहिजे. 5-6 हजार किंवा 6-7 हजार पदसंख्या जिल्हा परिषदेची यायला पाहिजे. मराठी माध्यम, इंग्रजी माध्यम, उर्दू माध्यम किंवा इंग्रजी माध्यमासाठी. ठीक आहे, आणि वेगवेगळ्या मीडियमसाठी. मनपा नपाच्या जागा जवळपास 3,000च्या आसपास, 3,000 प्लस जागा यायला पाहिजे. खाजगीच्या जागा ज्या आहेत त्या जवळपास 4,500 ते 6,500च्या आसपास खाजगीच्या जागा यायला पाहिजे. नंतर आदिवासी विभागाच्या जागा ज्या आहेत शासन निर्णय आलेला आहे, त्यांच्या ज्या काही आश्रमशाळा असतील आदिवासी विभागाच्या पूर्ण शाळा, त्यांच्यातसुद्धा जागा पवित्र पोर्टलद्वारे भरण्यात येणार आहे. त्या जागा किती आहेत तर त्या आहेत जवळपास 3,000च्या आसपास त्या जागा यायला पाहिजे. आणि नंतर इतर ज्या आहेत कला क्रीडा शिक्षकांच्या जागा, अध्यापक विद्यालयाच्या जागा, नंतर वेगळ्या ज्या जागा आहेत त्यासुद्धा जागा ज्या आहेत वेगवेगळ्या विभागाच्या त्यासुद्धा जागा पवित्र पोर्टलला येणार आहे, समाज कल्याण वेगवेगळ्या. तर इतर जागा जर ठरल्या तर त्या 2,000च्या आसपास होतात. एकूण पदसंख्या जर बघितली आपण तर ती 18,000 ते 20,000च्या आसपास होते. ठीक आहे, ठीक आहे, मान्य आहे आपल्याला की 18,000 किंवा 20,000 पदांसाठी पदभरती होईल किंवा नाही होईल, व्हायला पाहिजे, झाली तर चांगलंच आहे. पण जर 20,000 पदांसाठी नाही झाली तरी किमान 16,000 प्लस जागा तरी पवित्र पोर्टलवर टप्पा 1 साठी यायला पाहिजे. मग जागा नाही असा प्रश्न आहे का? नाही, जागा आहे, पण त्या जागा पवित्र पोर्टलवर येण्यासाठी चिन्ह निर्माण झाले किंवा जागा येण्यासाठी काही ना काही समस्या येते, त्याच्यामुळे त्या जागा पवित्र पोर्टलवर येत नाही आहेत. आता अजून एक महत्त्वाची गोष्ट की 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक म्हणजे जागा आहेत पण पवित्र पोर्टलवर येत नाही, त्याच्या मागचं कारण पवित्र पोर्टलवर आस्थापनांनी कमी प्रमाणामध्ये जाहिराती दिल्या. जाहिराती देण्या अगोदर रजिस्ट्रेशन करणे आणि नंतर मग स्वतःची जाहिरात पवित्र पोर्टलवर देणे, हे तर पहिलं प्रमुख कारण झालं की रजिस्ट्रेशन कमी प्रमाणात केलेलं आहे, काही आस्थापनांनी अजून केलंच नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे, समजा आपण मुदतवाढ दिली 15 जूनपासून तर 30 जूनपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे आस्थापनांना जाहिराती अपलोड करण्यासंदर्भात. आता 30 जूनपर्यंत जाहिराती पवित्र पोर्टलवर यायला पाहिजे, पण न येण्यामागची कारणं सांगितली मी तुम्हाला. आणि या ज्या गोष्टी आहेत, समजा आपण लातूरचं जे एक्झाम्पल घेतलं होतं की 73 शिक्षक अतिरिक्त होतात आणि त्यांचं समायोजन झाल्यानंतरच रोस्टर अद्ययावत होईल आणि नंतर जागा येतील. तर या गोष्टींसाठी किती वेळ लागू शकतो? 15 दिवसामध्ये या गोष्टी सॉर्ट आऊट होतील का? हा सुद्धा मोठा प्रश्न आहे आणि यावर सुद्धा मोठं प्रश्नचिन्ह आहे. जर या गोष्टी झाल्या नाही येणाऱ्या 10-12 दिवसामध्ये, समायोजन असेल, रोस्टर अद्ययावत असेल, तर मात्र जागा ज्या आहेत जशा प्रमाणामध्ये पाहिजे तशा प्रमाणामध्ये पवित्र पोर्टल येणार नाही. आता एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, 100% पदं जी आहेत पवित्र पोर्टलला येणं खूप आवश्यक आहे. जेवढी पदसंख्या रिक्त आहे तेवढ्या जागा ज्या आल्या जास्त पदांसाठी पद भरती होणार आहे. परत सांगतो, 100% पदं पवित्र पोर्टलवर आली तर जास्तीत जास्त पदांसाठी शिक्षक पद भरती 2025चा टप्पा 1 होऊ शकतो, हे मी बोलतो. ठीक आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर मात्र जागा कमी प्रमाणात पोर्टलवर आल्या तर जेवढ्या जागा येतील किंवा जाहिराती येतील तेवढ्याच जागांची पदभरती, शिक्षक पदभरती केल्या जाईल. हे सुद्धा तेवढंच वास्तविकता आहे किंवा तेवढंच सत्य आहे. आता याच्या मागचं प्रमुख कारण बघूया की आपलं जे कंडिशन आहे, प्रत्येक अभ्यागतधारकाचं जे म्हणणं आहे की 16,000च्या समोर किंवा 20,000च्या आसपास जागा यायला पाहिजे. तेवढ्या जागा जर आल्या तर प्रत्येक अभ्यागतधारकाला शिक्षक होण्याची संधी जी आहे उपलब्ध होईल. जागा जर 10-12 हजाराच्या आसपास आल्या तर 10-12 हजार जागा आल्यानंतर त्यावेळेस कट ऑफ किंवा मेरिट हाय जाईल. काहीच विद्यार्थ्यांचा ज्यांचा स्कोअर चांगला आहे त्यांना संधी मिळेल, किंवा काही ज्या विद्यार्थ्यांनी आरक्षण घेतलं आहे किंवा काही ना काही विद्यार्थी ज्यांचा स्कोअर जेमतेम आहे किंवा मिडियम आहे अशा विद्यार्थ्यांना संधी मिळेल, बाकीच्या विद्यार्थ्यांना संधी मिळणार नाही. तर ही जी गोष्ट आहे ही खूप महत्त्वाची आहे. आणि आपल्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की भरती थोडी 15-20 दिवस लांबली तरी चालते, फक्त मात्र जागा ज्या आहेत, जेवढ्या जागा आहेत त्या 100च्या 100% जागा ज्या आहेत, जेवढ्या 80% पदभरतीनुसार त्या सर्व जागा पवित्र पोर्टलवर यायला पाहिजे.
ठीक आहे. मुदतवाढ मिळाली किंवा मुदतवाढ अजून थोडी वाढवून देणे यात काही हरकत नाही, फक्त जागा ज्या आहे जास्तीत जास्त पवित्र पोर्टलवर यायला पाहिजे. तर या संदर्भात ही माहिती होती आणि हा व्हिडिओ त्यामुळेच खूप इम्पॉर्टंट होता. प्रत्येक अभियोगधारकाला, प्रत्येक अभियोगधारक ज्यानं टेट परीक्षा 2025 दिलेली आहे त्या अभियोगधारकाला ही माहिती किंवा हा व्हिडिओ बघणं खूप आवश्यक आहे. जर तुम्ही ही माहिती बघितली किंवा हा व्हिडिओ बघितला तर तुमचे डोळे आता सध्या उघडले असतील की नेमकी रिॲलिटी काय आहे आणि का जागा पवित्र पोर्टलवर कशा प्रमाणात येत आहेत, किती जागा येणार आहेत, किती जागा यायला पाहिजे आणि किती जागा येऊ शकतात, या सगळ्या संदर्भात उत्तर मी या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. आय होप ही जी इन्फॉर्मेशन आहे किंवा हा जो व्हिडिओ आहे किंवा ही जी माहिती आहे तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा इतर अभियोगधारकांपर्यंत. तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा जो व्हिडिओ आहे हा जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. या व्हिडिओला हाईप करायला विसरू नका, कारण की व्हिडिओ हाईप झाला तर बाकी इतर अभियोगधारकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल. तर आय होप हा जो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला हाईप करा, जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. आणि तुमचा काय अभिप्राय आहे, तुम्हाला काय वाटते, तुमचा अभिप्राय जो आहे तो कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. तुमचा अभिप्रायसुद्धा खूप महत्त्वाचा आहे. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.